नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गतिसोम क्लासेस बाय प्रदीप वाघ या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण शिकत आहोत इयत्ता 8वी स्कॉलरशिपची मॅथमॅटिक्सचं चॅप्टर नंबर 8 स्क्वेअर आणि क्यूब म्हणजे वर्ग आणि घन वर्गमूळ आणि घनमूळ हेही त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, मग आपली जी अर्जुन 1.0 ही बॅच आहे, या बॅच मध्ये आपण लेक्चर नंबर 8 घेत आहोत। या अगोदरचे लेक्चर्स आपण पाहिले नसणार तर ते लेक्चर पाहून घ्या। ठीक आहे, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला सुरुवात करूया। आज आपल्याला शिकायचं स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट आणि क्वेश्चन्स। स्क्वेअर म्हणजे काय असतात, मराठीत आपण वर्ग बोलतो। स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ असतात। ठीक आहे, क्यूब म्हणजे काय असतात, घन, आणि क्यूब रूट म्हणजे असतं घनमूळ। ठीक आहे, आणि त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत। चला सुरुवात करूया मित्रांनो। सगळ्यात अगोदर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की स्क्वेअर म्हणजे काय असतो। एखाद्या नंबरला आपण त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या नंबरचा काय मिळतो, स्क्वेअर मिळतो। ठीक आहे, जसं की मी 2 चा स्क्वेअर काढायचा असेल तर 2 × 2 आपण करणार तर 2 2 चा काय झाला 4, म्हणजेच 2 चा स्क्वेअर किती झाला 4। समजा मला 3 चा स्क्वेअर काढायचा आहे तर 3 × काय करणार 3, तर 3 3 चा किती झाला 9, याचा अर्थ 3 चा स्क्वेअर किती झाला 9। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर काढता येतं। आता स्क्वेअर, आता फॉर एक्झाम्पल मग तुम्हाला जर मी असं सांगितलं की 4 चा स्क्वेअर काढून दाखवा तर तुम्ही कसं काढणार 4 × 4, 4 4 चा झाला 16। पण जर तुम्हाला सांगितलं की 12 चा स्क्वेअर काढा तर तुम्ही काय करणार 12 × 12 करणार। मग 12 × 12 जर केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं 144, म्हणजे 12 चा स्क्वेअर किती झाला, देअरफॉर 12 चा स्क्वेअर किती झाला 144। एवढं कळलं तुम्हाला। ठीक आहे, स्क्वेअर कसा काढायचा एवढं समजलं। चला डेमो एक्झाम्पल्स आपण घेतले हे फक्त। आता स्क्वेअर रूट कसं काढायचं, फॉर एक्झाम्पल जर 2 चा स्क्वेअर हा 4 असेल, 3 चा स्क्वेअर हा 9 असेल, 4 चा स्क्वेअर हा 16 येतो, 5 चा स्क्वेअर 25 येतो, 6 चा स्क्वेअर 6 × 6 36 येतात, 7 चा स्क्वेअर काय येतो 49 येतो, 8 चा स्क्वेअर काय येतो 64 आणि 9 चा स्क्वेअर येतो 81, 10 चा स्क्वेअर 100। ठीक आहे, आता हे मी इथं मी असं लिहितो 1 चा स्क्वेअर किती येतो 1च। ठीक आहे, आता 1 to 10 पर्यंतचे सगळे स्क्वेअर्स मी लिहिलेले, पण तुम्हाला काय स्क्वेअर विचारले जायचं। स्क्वेअर रूट म्हणजे काय वर्गमूळ, स्क्वेअर रूट विचारले ना इथं, मग स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं वर्गमूळ। मग आता मला सांगा स्क्वेअर रूट कसं काढायचं। जर तुम्हाला सांगितलं 1 चा स्क्वेअर रूट किती, तर जर 1 चा स्क्वेअर 1 आहे तर 1 चा स्क्वेअर रूट पण काय येतं 1। 2 चा स्क्वेअर किती आहे 4, आणि तुम्हाला विचारलं स्क्वेअर रूट ऑफ 4 आहे। बघा हा बघा स्क्वेअर रूट दाखवण्यासाठी आपण असा एक सिम्बॉल, हे तुम्हाला माहितीच असेल ना की स्क्वेअर रूट दाखवण्यासाठी आपण ह्या सिम्बॉलचा यूज करतो। अरे यार एक मिनिट हा, सॉरी, स्क्वेअर रूट दाखवण्यासाठी ओके आपण या सिम्बॉलचा यूज करतो। ठीक आहे, मग मी इथं काय बोलतोय स्क्वेअर रूट ऑफ 4। मग 2 चा स्क्वेअर जर 4 असेल, 2 चा स्क्वेअर जर 4 असेल तर 4 चा स्क्वेअर रूट किती आलं 2 आलं। 3 चा स्क्वेअर जर 9 असेल तर 9 चा स्क्वेअर रूट किती आलं 3 येतं। जर 16 चा स्क्वेअर रूट काय येईल मग 4। 25 चा स्क्वेअर रूट विचारला तर काय येणार 5 येणार। जर स्क्वेअर रूट ऑफ 25 विचारला तर 25 कोणाचा स्क्वेअर आहे ते इथं लिहायचं 5। जर तुम्हाला विचारलं 36 चा स्क्वेअर रूट सांगा तर 36 कोणाचा स्क्वेअर आहे 6 चा, तर 36 चा स्क्वेअर रूट किती आलं 6 आलं। जर तुम्हाला तसंच विचारलं 49 चा काय येईल स्क्वेअर रूट, 49 कोणाचा स्क्वेअर आहे 7 चा, तर त्याचं स्क्वेअर रूट किती आलं 7 आलं। जर तुम्हाला विचारलं 64 चा स्क्वेअर रूट सांगा तर तुम्ही 8 लिहू शकतात, कारण 64 कोणाचा स्क्वेअर आहे 8 चा। जर तुम्हाला विचारलं 81 चा स्क्वेअर रूट सांगा तर तुम्ही लिहिणार नाही, आणि 100 चा स्क्वेअर रूट जर विचारलं तर काय लिहिणार 10। तर अशा पद्धतीने याला म्हणतो आपण स्क्वेअर रूट। काय म्हणतो स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढणे। पण जर समजा एक एक्झाम्पल मी असं घेतो की जर समजा
एखादी संख्या आहे की 225 आणि इथं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायला लावलं तर कसं काढणार? आता डायरेक्ट आपल्याला माहित नाही राहत की हा नंबर कोणाचा स्क्वेअर आहे असं. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे की जो नंबर आहे तो लिहून घ्यायचा आणि त्याचे काय करायचे? फॅक्टर्स काढायचे. मग आता याचे प्राईम फॅक्टर काढूया. 5 ने डिवाइड होतं बघा याला. 5 4 चा 20, 5 5 चा 25. याला कितीने डिवाइड होतं? परत 5 होतं बघा. 5 9 चा. 9 ला कितीने होतं? 3 ने. 3 3 चा. 3 ला कितीने होतं? 1 ने. ठीक आहे. मग तुम्हाला इकडं 225 चे फॅक्टर्स मिळाले. काय काय? 5 बघा मी इकडे एक लाईन देतो अशी. 5 इंटू 5 इंटू 3 इंटू 3 यांची पेअर बनवून घ्यायची. ठीक आहे. एक पेअर 5 इंटू 3 ची बनवली याची आणि एक पेअर याची बनवून घेतली. कोणाची? 5 इंटू 3 ची. किती पेअर झाल्या? 2 पेअर झाल्या. ठीक आहे. मग आता हे किती झाले? 5 त्रिक 15 आणि हे किती झाले? 5 त्रिक 15. हा काय आहे आपला? 225 होता. जर तुम्हाला स्क्वेअर रूट काढायला लावलं 225 चं तर इकडं पण काय करणार? 15 इंटू 15 चं स्क्वेअर रूट लिहिणार. 15 इंटू 15 चं स्क्वेअर रूट. मग याला कसं लिहितात तुम्ही? 15 चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं? कॅन्सल. आन्सर काय येईल? 15. म्हणजेच अंडर रूट ऑफ 225 चं स्क्वेअर रूट किती झालं? 15. तर या पद्धतीने तुम्ही मोठा नंबर जर दिला असेल तर त्याचे पहिल्यांदा काय काढायचे? फॅक्टर्स. त्या फॅक्टर्सच्या पेअर्स लिहायच्या आणि त्याच्यातनं एक पेअर्स लिहून टाकली तरी सुद्धा आन्सर येतं. नाहीतर काय करा? या पद्धतीने ते नंबर्स घ्या, त्यांचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करा. तर या ठिकाणी तुम्हाला जे आन्सर मिळेल ते स्क्वेअर रूट असेल दिलेल्या नंबरचं. ठीक आहे. आता पुढे जाऊया. क्यूब. क्यूब काय असतो? समजा एखादा नंबर आहे. ठीक आहे. मी एखादा नंबर असा घेतला. फॉर एक्झाम्पल इथं मी घेतो 1. 1 चा क्यूब. 1 चा क्यूब म्हणजे काय? बघा, एखाद्या संख्येचा क्यूब काढणं म्हणजे काय? क्यूबला आपण पहिल्यांदा समजून घेऊ की याला काय म्हणतात? घन. काय म्हणतात? घन. मग क्यूब काढणं म्हणजे काय? क्यूब काढणं म्हणजे काय? एखाद्या संख्येला 3दा मल्टिप्लाय करणं. काय कितीदा? 3दा. तर त्याला आपण a चा क्यूब असं म्हणतो. काय म्हणतो? त्याला a चा क्यूब असं म्हणतो. ठीक आहे. मग आता समजा इथं 1 चा क्यूब काढायचा राहिला तर कसं करतो आपण? 1 इंटू 1 इंटू 1 किती झाला? 1. जर तुम्हाला 2 चा क्यूब काढायला विचारलं तर काय करणार? 2 इंटू 2 इंटू 2 किती झाले? 2 दून 4 आणि 4 दून 8. ठीक आहे. जर तुम्हाला 3 चा क्यूब विचारला बाळांनो तर काय करणार? 3 इंटू 3 इंटू 3. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. या ठिकाणी काय लिहिला? 27. मग 3 चा क्यूब काय झाला? 27. जर तुम्हाला 4 चा क्यूब विचारला तर 4 चा क्यूब कसं काढणार? 4 इंटू 4 इंटू 4. 4 चोक 16. 16 चोक 64. 4 चा क्यूब किती झाला? 64. कळतंय तुम्हाला? याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो? याच्यावरनं आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी कुठल्याही नंबरचा जर आपल्याला क्यूब काढायचा असेल तर त्या नंबरला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. ओके. ए चा क्यूब काढायचं होतं तर ए इंटू ए असं आपण केलं. ठीक आहे. क्यूब कसं काढायचं कळलं तुम्हाला? पुढे जाऊया क्यूब रूटवर. क्यूब रूट म्हणजे काय? आता समजा जर का समजा इथं 1 चा क्यूब 1 असेल, 2 चा क्यूब काढला तर तो 8 येत असणार, 3 चा क्यूब काढला तर तो 27 येतो, 4 चा क्यूब काढला 64 येतो, 5 चा क्यूब काढला तर 125 येतो. समजा हे काय आहेत? क्यूब्स आहेत. पण जर का आपल्याला क्यूब रूट हे काय आहेत? आपले क्यूब आहेत. क्यूब रूटला मराठीत काय म्हणतात? घनमूळ. मग घनमूळ म्हणजे काय? की आता 1 चा क्यूब जर 1 असेल तर क्यूब रूटचा सिम्बॉल पण मी इथं तुम्हाला पहिल्यांदा सांगून देतो. क्यूब रूटचा सिम्बॉल असा असतो. ठीक आहे. हा कशाचा सिम्बॉल आहे? क्यूब रूटचा. कळतंय तुम्हाला? आता काय करायचं? 1 चा क्यूब किती येतो? 1. तर क्यूब रूट ऑफ 1 जर घ्यायचं म्हटलं तर त्याचा आन्सर काय येईल? 1 येईल. 2 चा क्यूब किती येतो? 8. मग जर समजा क्यूब रूट ऑफ 8 घ्यायला सांगितलं तुम्हाला तर काय येईल त्याचा आन्सर? 2. 3 चा क्यूब किती येतो? 27. मग तुम्हाला जर सांगितलं क्यूब रूट ऑफ 27 सांगा तर तुम्हाला आन्सर देता यायला पाहिजे. जर 3 चा क्यूब 27 आहे तर 27 चा क्यूब रूट काय येणार? 3 येणार. जर 4 चा क्यूब 64 आहे आणि तुम्हाला विचारलं क्यूब रूट ऑफ 64 काढा
तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे जर 4चा क्यूब 64 आहे तर 64चा क्यूब रूट काय येणार 4. ठीक आहे. तसंच तुम्हाला जर 125चं विचारलं असतं तर त्याचं आन्सर काय आलं असतं 5. ठीक आहे. क्यूब रूट कसं काढायचं समजलं. आणि मोठा नंबर जर असला तर या पद्धतीने आपल्याला काय करायचंय फॅक्टर्स काढायचे. बघा इथं जसं आपण फॅक्टर्स काढले आणि मग वर्गमूळ काढलं तसं आपल्याला घनमुळात सुद्धा करता येतं. ते प्रश्न आल्यावर आपण बघू. चला आता आपल्याकडे याचा स्क्वेअर काढायचा आहे. तुम्ही म्हणणार हा किती इझी क्वेश्चन आहे, याला तर आम्ही असं सॉल्व्ह करून घेतो 67 × 67. ठीक आहे चालेल. तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर पटकन यायला पाहिजे हाच उद्देश आहे. ठीक आहे. पण याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण ही मेथड तर सगळ्यांनाच माहिती आहे, मल्टिप्लिकेशन सगळ्यांनाच करता येते, पण काही शॉर्टकट ट्रिक पण आपण बघूया. एक तर ती जी तुमच्या पुस्तकातली ट्रिक की a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू, एक मिनिट स्क्वेअर सांगितलं ना, तर याचाच फॉर्म्युला काय असतो a² + 2ab + b². हा फॉर्म्युला तुमचा लर्न असेल बरोबर. या फॉर्म्युल्याचा यूज कसा केला जातो बघा. या फॉर्म्युल्याचा यूज केला जातो फॉर एक्झाम्पल हा काय आहे 67, काय आहे 67. 67चा स्क्वेअर काढायला लावलेला आहे. मग 67चा स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार कसा काढणार आपण, याला लिहून टाकायचं 60 + 7 त्याचा काय करायचा स्क्वेअर. मग फॉर्म्युला काय म्हणतोय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करा. मग इथं फर्स्ट टर्मचा आपण काय केला स्क्वेअर +2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म. फर्स्ट टर्म होती 60, सेकंड टर्म काय आपली 7. ठीक आहे +7चा आपण काय केला स्क्वेअर. याला सॉल्व्ह करून घेऊ. आता बघा 6 6 किती होतात 36 आणि 1 0 असेल तर स्क्वेअर काढताना किती जोडायचे 2. आता यांचा गुणाकार बघा बेशक 12 आणि 12 7 84, म्हणजे इथं लिहिला मी 84 आणि हा 1 0 आपल्याकडे पडलेला तो लिहून टाकू. 7 7 49 आणि यांची जर तुम्ही बेरीज केली तर बेरीज काय येते यांची बेरीज येईल 4489. बरोबर की नाही. 0 0 0 9 9 4 आणि 4 झाले 8. हा 8 आणि 6 14, चला 1 3 आणि 1 4, हे झाले 4489. झालं उत्तर. असंही काढता येतं. दुसरी पद्धत तुम्हाला माहिती, तुम्ही दुसरी पद्धत कोणती यूज करतात, जी पहिल्यांदा तुम्ही असंच यूज केलं असतं काय 67 × 67. चालेल काही प्रॉब्लेम नाही. 7 7 49, 4 7 42, 43 44 45 46, हे झाले असे 6 7 42, हातच्याला 4 6 7 36 36 आणि हे किती झाले 40. मग आता हा किती झाला 9 6 आणि 2 8, हा 4 आणि हा 4 झाला. बघा ही एक मेथड आहे स्क्वेअर काढण्याची, ही एक मेथड आहे स्क्वेअर काढण्याची. आणखी एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. काय सांगतो शॉर्टकट ट्रिक. आता ही शॉर्टकट ट्रिक काय बघा, शॉर्टकट काय आहे बघा. हा 67 आहे आणि याचा काय काढायचं आपल्याला स्क्वेअर. काय करायचा 7चा वर्ग काढायचा. 7 7 किती येतात 49, त्याच्यातला लिहायचं इथं 9. हातच्याला काय गेले हे 4, हे हातच्याला किती गेले 4. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करायचा 6 7 42 आणि 42 जुळे 88, हे 88 सॉरी 42 दुणे 84. हा 84 आणि 84 मध्ये मिळवा हे 4, किती झाले 88. हा 88चा 8 इथं लिहायचा, परत हातच्याला किती गेला 8. आता 6चा वर्ग करायचा. 6चा वर्ग किती येतो 36, 36 आणि हे 8 म्हणजे 36 + 8 करा किती झाले 44. किती झाले, अरे एक मिनिट, किती झाले 44 आणि ते 44 मी इथं लिहिले. ही झाली आपली 4489. ठीक आहे. तर या 3 मेथड मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत है ना. या तिघही मेथड तुम्ही यूज करू शकता स्क्वेअर काढण्यासाठी. आता हा 3 डिजिट नंबर आहे. ठीक आहे. या 3 डिजिट नंबरला तुम्ही कसं करणार, असं करू शकतात. हा काय 357. मग आपण याला असं लिहू शकतो ना, काय असं पण करू शकतो याला आपण की 300. याच्यात जर समजा मी इथं जर मी काय घेतलं समजा 350 अधिक
7 असंही घेऊ शकतो आणि याला असं लिहू शकतो 360 वजा 3. तर 360 मधून 3 गेले किती राहिले 357 राहिले. ठीक आहे. एकतर हा असा यूज करू शकतो, एकतर हा असा यूज करू शकतो. ठीक आहे. तर आपण याचा वापर करून घेऊ. मग कसा करायचा बघू आपण. आता स्क्वेअर कसा काढायचा. एक तर तुम्ही डायरेक्ट केलं ना तरी चालेल. डायरेक्ट कसं, एक मिनिट. डायरेक्ट कसं, समजा 357 घेतले आणि याला डायरेक्ट 357 मल्टिप्लाय केलं तर असं केलं तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. पण याला आपण असंही करू शकतो. काय, 360 वजा 3 चा वर्ग. इथं काय करतो आपण, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करतो. कोणता आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग याला कसं सॉल्व्ह करणार बघा, 360 मधून 3 गेले तर 357 जोडतात है ना. मग याला असं लिहून काय फायदा झाला की फॉर्म्युल्यामध्ये टाकता येतं. फॉर्म्युल्यामध्ये कसं टाकतो, 360 चा वर्ग. ठीक आहे, लिहिला 360 चा वर्ग. एक मिनिट. त्याच्यानंतर आपण काय करतो, -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता इथं काय 360 चा वर्ग काढायला लावलेला ना. 360 चा वर्ग कसा काढायचा, 36 चा वर्ग काढायचा. 36 चा काय काढायचा, वर्ग काढायचा. मग 36 चा वर्ग किती झाला, 6 बघा 6 36. शॉर्टकट ट्रिक वापरतोय, नीट लक्ष द्या. बघा 360 चा वर्ग काढायचा ना, एवढा 360 ची काय काढायची गरज आहे का, नाही. फक्त हा 36 ला पकडा आणि याचा वर्ग काढा. 6 36, हातच्याला घेतला 3. ठीक आहे. आता 3 × 18, 18 दून 36, 36 मध्ये मिळवा हे 3, किती झाले 39. परत हातच्याला किती गेले 3, 3 त्रिक होतो 9, 9 आणि 3 किती झाले 12. म्हणजे हे झाले 1296. म्हणजे इथं 1296 लिहून घेतलं. ठीक आहे. पण हा एक 0 आहे ना इथं उरलेला, एक 0 असेल स्क्वेअर करताना किती 0 बनतात, 2. ठीक आहे. आता गुणाकार करू. आता बघा हे झाले 2 त्रिक 6 आणि हे झाले 360. 360 गुणिले 6 करा बरं, किती झाले. किंवा इथं काय करतो आपण बघा, इथं काय करतो 36 गुणिले 2 म्हणजे किती झाले 72. 36 दून 72 आणि हा एक 0 ठेवला. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 ने. 3 0 0, 3 दून 6, 3 7 21. म्हणजे इथं काय लिहिलं मी 2160 आणि 3 चा वर्ग किती येतो 9. मग आता तुम्ही याला काय करू शकतात, 129600 याच्यातनं तुम्ही मायनस करू शकता 2160 मायनस केलं आपण है ना. बघा वजाबाकी सांगितले ना इथं, तर वजाबाकी करून घेतली 0. मग याच्यातनं एक उसनवार घेतला, इकडं 5, इकडं काय राहिले 10, 10 मधनं 6 गेले, किती उरले 4, 5तनं 1 गेला 4, 9 मधून 2 गेले, किती झाले 7 आणि हे 2 आणि हा 1. ठीक आहे. मग याच्यात किती मिळवायचे आहेत आपल्याला, हे 9 मिळवायचे आहेत. किती मिळवायचे आहेत 9. तर हा झाला 12 74 आणि हा 49. 12 74 49 आहे का इथं बघा, 12 74 49 हे उत्तर आहे. समजला तुम्हाला. तर या पद्धतीने तुम्हाला स्क्वेअर काढता येतो. म्हणजे काय आला, 1,27,449 हा त्याचा स्क्वेअर निघाला. कळलं तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला आता हा सोपा आहे. 8 चा काय काढायला लावलेला आहे, क्यूब. 8 चा क्यूब म्हणजे 8 × 8 × 8 असतो. मग मला सांगा 8 8 किती झाले 64. आता 64 ला कितीने गुणायचं आहे 8 ने. मग यांचा गुणाकार करा तर किती होईल, 8 × 32 7 3 8 48 आणि ते किती झाले 51. म्हणजे काय झाला 512. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. फक्त गुणाकार करायचं, काही नाही. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे 21 चा क्यूब. काय आहे 21 चा क्यूब. मग 21 चा क्यूब कसा काढायचा, 21 चा क्यूब म्हणजे 21 × 21. बघा 21 चा क्यूब कसा काढतो आपण, 21 × 21 × 21. ठीक आहे. 21 चा स्क्वेअर कसा काढतो आपण, 21 × 21 कसं करतो आपण, आपल्याला डायरेक्ट पार्ट असायला पाहिजे. कमीत कमी 30 पर्यंत तुम्ही स्क्वेअर तरी लर्न करून ठेवायचे. ठीक आहे.
आता 21 गुणिले 21 जर केला तर याचं उत्तर येतं तुमचं 441. ठीक आहे, याचं उत्तर येतं 441 गुणिले किती करायचं आहे 21. बाजूला करून घ्यायचं 441 गुणिले 21. कसं करतो 21 एक 21. डायरेक्ट 21 चा पाडा बोला नाही येत असणार तर एकाचा बोला. ठीक आहे, मी तुमच्या लेवलने जातो. 1 1 चा 1, 1 4 चा 4, 1 4 चा 4, 2 1 चा 2, 2 4 चा 8, 2 4 चा 8. यांची करा ऍडिशन. हा झाला 1, हा 6, हा 12, कॅरी 1, 8 + 1 9. आता हा झाला 9261, 9261, 9261. हे झालं आन्सर. हे आन्सर आहे का? हो, हे झालं आन्सर. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा, विच नंबर फ्रॉम 2 3 1 and 8 हॅज द इक्वल स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट. ठीक आहे, आता विच नंबर फ्रॉम द 2 3 1 आणि 8 हॅज अ इक्वल स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट. दोघांचं स्क्वेअर रूट बी सारखं पाहिजे आणि क्यूब रूट बी. मग आपल्याला माहिती ना, आपलं तोंडी पाठ असायला पाहिजे. एक ही अशी संख्या आहे जिचा स्क्वेअर काढला तरी 1च येतो आणि जिचा क्यूब काढला तरी 1च येतो. जिचं स्क्वेअर रूट घेतलं तरी 1च येतो आणि जिचं क्यूब रूट घेतलं तरी 1च येतं. म्हणून आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. करता येईल तुम्हाला सगळं. बघा, व्हिडिओचं जास्त वेळ लागला तर अपलोडिंगला मला खूप टाइम लागतो, म्हणून मी वेळेअभावी हळूहळू म्हणजे थोडा फास्ट जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा बघा. ठीक आहे, जर घाई होत असणार तर पुन्हा पुन्हा बघा, पण मला माहिती तुम्हाला कळत असणार. जर नाही समजत असणार तर स्पीड स्लो करा. ठीक आहे, युट्यूब मध्ये ऑप्शन असतो स्पीड कमी करण्याचा, तर त्याचा वापर करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा, है ना. पहिल्यांदा क्वेश्चन आला म्हणजे व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं. जर नाही आलं तर त्यावेळेस लगेच कोणत्या स्टेपने मी सोडवलेलं आहे तर ते तुम्ही ट्राय करायचं. ठीक आहे, मग अशामध्ये तुमची रिव्हिजन पण होऊन जाईल, प्रॅक्टिस पण होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे मित्रांनो. फाइंड द नंबर हुज क्यूब इज -1331. बघा, हुज क्यूब इज म्हणजे अशी संख्या सांगा की ज्याचा क्यूब हा येईल. तर तुम्हाला माहिती आहे प्लस संख्येचा जो क्यूब असतो, बरोबर की नाही, पॉझिटिव्ह नंबरचा जो क्यूब असतो तो पॉझिटिव्हच येतो. कसा येतो? पॉझिटिव्ह. पण निगेटिव्ह नंबरचा जर आपण क्यूब घेतला तर तो काय येतो? निगेटिव्ह. मग हा तर नाही राहणार, हा तर नाही राहणार, कारण आपल्याला तो नंबर विचारलेला आहे ना. मग ह्या नंबरचं क्यूब रूट काय येणार? 11 का -11? या दोघांमधनं प्लसचा तर प्लस येतो पण आन्सर मध्ये मायनस आहे म्हणजे तो काय असेल? मायनस. आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळाला -11. ठीक आहे, आणि जर काढायचं असेल तर तुम्ही याला 11 ने डिवाइड करत करत जा, तुम्हाला फॅक्टर्स मिळतील आणि ते फॅक्टरचा वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता. पण असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 125. 125 चं क्यूब रूट काढायला लावलेलं आहे. मग तुम्हाला सांगितलं ना, जर मोठी संख्या आली तर काय करायची? या पद्धतीने 125 लिहून घ्यायचं. कितीने भाग जातोय? 5ने. 5 दून 10, 5 5 25. आता याला कशाने जाईल अजून भाग? 5ने. 5 5 25. अजून कशाने जाईल भाग? 5 1 5. तर जसं आपण LCM HCF काढताना प्राइम फॅक्टरायझेशन मेथड वापरायचो, तसं या ठिकाणी ना याचे फॅक्टर्स काढण्यासाठी ही मेथड वापरायची. मग हे जे इकडे येतात ना यांना आपण फॅक्टर्स म्हणतो. कशाचे फॅक्टर्स आहे? 125 चे फॅक्टर्स. काय झाले? 5 × 5 × 5. मग 5 × 5 × 5 ला कसं लिहिता येतं? 5 चा क्यूब. म्हणजे 125 कोणाचा क्यूब झाला? 5 चा क्यूब झाला. तर जर 125 चं क्यूब रूट विचारलं तुम्हाला तर ते काय येईल? 5 येईल. काय येईल? 5 येईल. क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल, आन्सर आला 5. ठीक आहे, तर इथं काय येईल मग आन्सर? 5. ठीक आहे, आता पुढे जाऊया. इफ द लेंथ ऑफ साइड ऑफ क्यूब 4 सेंटीमीटर. क्यूब माहिती तुम्हाला, समजा या पद्धतीने मी एक असा क्यूब घेतला. हा क्यूब आहे. या क्यूबची एक साइड जी आहे, क्यूबच्या प्रत्येक साइड सारखी असते, म्हणजे कितीची साइड? साइड ही 4 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि काय काढायला लावलेला आहे? व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम ऑफ क्यूब आपण कसा काढतो? आपल्याकडे फॉर्म्युला असतो. काय? जी साइड आहे ती साइडचा आपल्याला काय घ्यावा लागतो? क्यूब घ्यावा लागतो. साइड किती सेंटीमीटरची आहे? 4, म्हणजे 4 चा काय घेतला? क्यूब. किती येतो?
4 × 4 × 4 किती झाला 4 चौक 16 16 चौक 64 आन्सर आला 64. आणि व्हॉल्यूम काढताना युनिट वापरतो आपण सेंटीमीटर क्यूबचं, एरिया काढताना वापरतो सेंटीमीटर स्क्वेअर. तर इथं 64 64 64 आहे, इथं सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर⁴ आपल्याला काय आहे क्यूब काढायचं, तर क्यूब कोणता येईल 64 सेंटीमीटर क्यूब. लक्षात ठेवा नेहमी व्हॉल्यूम काढताना युनिट काय द्यायचं, युनिट क्यूब. म्हणजे काय सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर क्यूब, मीटर असेल तर मीटर क्यूब. ठीक आहे, पुढे बघा. हा क्वेश्चन तुम्हाला थोडासा मोठा वाटतो आहे, एक मिनिट हा. हे बघा या ठिकाणी त्याला मी थोडंसं रब करून देतो. हे बघा आता मला सांगा या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, बघा हा इथं क्वेश्चन नीट रीड करा. काय सांगितलेलं आहे, some girls are standing for a drill in row and columns from हाय स्कूल ऑफ जिल्हा परिषद. म्हणजे एक शाळा आहे, तिथं ड्रिल साठी उभे आहेत आणि नंबर ऑफ गर्ल्स इन इच रो म्हणजे एका रो मध्ये जेवढ्या मुली आहेत इज इक्वल्स टू द टोटल नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे जेवढ्या मुली उभ्या आहेत रो मध्ये तेवढेच काय आहेत कॉलम आहेत. म्हणजे जेवढ्या मुली रो मध्ये उभ्या आहेत म्हणजे मुली इकडे जेवढ्या उभ्या असतील तेवढेच काय आहेत कॉलम देखील आहेत. ठीक आहे, इफ द टोटल नंबर ऑफ गर्ल्स इज 324 हाऊ मेनी गर्ल्स आर स्टँडिंग इन इच रो. तुम्हाला करायचं काय माहिती का, सिंपल आहे. फक्त बघा जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम आहे. म्हणजे काय तयार झाला, स्क्वेअर तयार झाला. मग जर हे 324 असतील ते यांचं फक्त तुम्हाला स्क्वेअर रूट काढून घ्यायचं आहे. मग 324चं स्क्वेअर रूट कसं काढतो, नीट लक्ष द्या. अरे 324चं स्क्वेअर रूट कसं काढतो, नीट लक्ष द्या. बरोबर, आता याला बघा कितीने भाग जातोय, 2 ने देऊन टाकू. बे 1 बे, बे 1 12. ठीक आहे, बे 2 4. याला परत कितीने जातोय 2 ने, बे 8 16, बे 1 बे. याला कितीने जातोय 9 ने, 9 9 81. याला कितीने जातोय 9 ने, 9 1 9. म्हणजे याचे फॅक्टर किती झाले 2 × 2 × 9 × 9. ठीक आहे, 2 × 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर होतो आणि 9 × 9 म्हणजे 9 चा स्क्वेअर होतो. आता एक मिनिट हा, हे काय झाले आपले फक्त एक मिनिट. बघा हा इथं नीट लक्ष द्या. हे थोडंसं पीपीटी तयार करताना थोडी मिस्टेक झाली इथं, तर ती मी खोडतोय. हा लक्ष द्या. हा तर काय म्हणतो तुम्ही इथं, काय म्हणतो तुम्ही इथं काय होतं आपला 324. ठीक आहे, 324चे हे फॅक्टर झाले. मग आता जर मला क्यूब रूट घ्यायला लावलं असेल कशाचं 324चं, तर इकडं पण मला काय घ्यावं लागणार, सॉरी स्क्वेअर रूट घ्यायचं ना आपल्याला. काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट. तर इकडं पण मी काय घेणार स्क्वेअर रूट घेणार. 2 चा स्क्वेअर × 9 चा स्क्वेअर. मग 2 चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं तर आलं 2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं, इथे येतो 9. मग बेनम किती झाले 18. किती झाले 18. तर इथं ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर राहील. करताय तुम्हाला ओके. बघा लक्ष द्या हा. पुढचा क्वेश्चन आपला, द स्टुडंट इन अ क्लास हॅव परचेस अ नंबर ऑफ ब्रूम्स इक्वल्स टू द प्राइस ऑफ 1 ब्रूम फॉर स्वच्छ अभियान. दे परचेस द ब्रूम्स फॉर 400. देन हाऊ मेनी ब्रूम्स वेअर परचेस. मग आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. बघा, स्टुडंट्स इन अ क्लास हॅव परचेस अ नंबर ऑफ ब्रूम्स म्हणजे जेवढे ब्रूम्स असतील, नंबर ऑफ
ब्रूम्स, म्हणजे ब्रूम्सची जेवढी संख्या असेल इज इक्वल्स टू द, ब्रूम म्हणजे माहिती ना तुम्हाला झाडू, ठीक आहे, इज इक्वल्स टू द प्राइस ऑफ वन ब्रूम, म्हणजे नंबर ऑफ ब्रूम्स समजा हे किती आहेत, एक्स आहेत, ठीक आहे, आणि प्राइस जी आहे समजा प्राइस ऑफ ब्रूम्स ही पण काय राहील एक्स, कारण दोघी कसे आहेत इक्वल आहेत म्हणे, ठीक आहे. दे परचेस द ब्रूम्स फॉर 400 रुपीज. आता एकूण जे ब्रूम्स आहेत ते कितीला घेतले, 400 रुपयाला घेतले, बरोबर की नाही, म्हणजे प्राइस, टोटल प्राइस किती आहे, ब्रूमची संख्या जेवढी आहे तेवढीच याची प्राइस आहे, म्हणजे टोटल कॉस्ट जी आहे ती काय झाली, नंबर ऑफ ब्रूम्स मल्टिप्लाय बाय प्राइस ऑफ ब्रूम्स, ठीक आहे. मग ही किती आहे, ही झाली एक्स स्क्वेअर, पण आपल्याला कितीला सांगितले ते, टोटल प्राइस किती सांगितलेले 400, किती सांगितलेली 400, म्हणजे इथं टोटल कॉस्ट किती आली 400. आता दोघी साईडला स्क्वेअर रूट घ्या, काय घ्या स्क्वेअर रूट, 400 आणि इकडे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेऊ आपण, है ना, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतलं तर आता 400चा स्क्वेअर रूट निघाला 20 आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतो कॅन्सल, म्हणजे झाला इथं एक्स, तर एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली 20, किती मिळाली 20, तर हा झाला 20, ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपला आन्सर आलं 20, कारण नंबर ऑफ, हाऊ मेनी नंबर ऑफ ब्रूम्स सांगितलं होतं ना, नंबर ऑफ ब्रूम्स किती आहेत एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू किती आली 20, म्हणजे आपला आन्सर काय झालं 20, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचं जो होमवर्क आहे तुम्हाला, तर तो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे होमवर्क साठी मोबाईल मध्ये, ठीक आहे. घेतला, हा फर्स्ट क्वेश्चन होमवर्क साठी, हा सेकंड क्वेश्चन, टेक द स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट घ्या याचा, हा तिसरा क्वेश्चन स्क्रीनशॉट घ्या, हा चौथा क्वेश्चन स्क्रीनशॉट घ्या, हा पाचवा क्वेश्चन स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपलं पूर्ण झालेलं आहे. या लेक्चर मध्ये आपण स्क्वेअर काय असतो, स्क्वेअर रूट काय असतं, क्यूब, क्यूब रूट हे सगळं शिकलोय. त्याच्यावरचे एक्झाम्पल स्कॉलरशिपला कसे विचारले जातात ते सुद्धा सोडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही अभ्यास करत राहा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त अभ्यास करा, ठीक आहे. तर या ठिकाणी मी थांबतो, आणि भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू.